एकदा स्टेप घेतली दोघा. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर कसं काय मंडळी, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज अशाच एक नवीन कंटेंटच्या शोधात आपण निघालो आहोत गणपतपुळ्याला. जाताना आपण त्यासोबत अनेक नवीन निसर्गरम्य असे पॉईंट घेणार आहोत. तर तुम्हाला दाखवीनच या व्हिडिओच्या माध्यमातून, या ब्लॉगच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण आधीच टाकलेले एक 2 ब्लॉग सुरुवातीचे, मला तुम्ही सुरुवातीला एक चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. इथून पुढच्या ब्लॉगला पण तुम्ही असाच प्रतिसाद द्याल अशी मनात आशा बाळगतो आणि इथून पुढच्या ब्लॉगला सुरुवात करतो. आज आपण महाराष्ट्रातील एक सुंदर असं ठिकाण म्हणजे कोकण. कोकण हे असं एक ठिकाण आहे जे हिरवळ, झाडी, समुद्र सगळ्या ठिकाणी दरवळलेलं आहे. तिथं आपण आज जाणार आहोत. गणपतपुळे एक धार्मिक स्थळ आहे जिथे प्रत्येकाचं जाण्याचं एक इच्छा असते मनात. त्या आज इच्छा आमची पूर्ण होत आहे. मी आणि माझे काही मित्र आज चाललो आहे गणपतपुळ्याला. असा एकदम अचानक प्लॅन ठरला. तो प्लॅन ते म्हणतात ना, बॅग भरायची निघायचं, तसा काहीतरी प्लॅन चालू आहे आमचा. आम्ही आहे त्या वाटेला आहे. आता इथून पुढे आम्ही आंबा घाटातून पुढे जाऊन थोडं थांबणार, कारण डायरेक्ट गणपतपुळ्याला जाऊ शकतो. आम्ही इथून निघतानाच आम्हाला बराच लेट झाला, कारण बरेच मित्रांचे पेपर होते वगैरे, त्यामुळे चांगलाच लेट झाला आहे. आता बघू इथून पुढं कसं होतं आहे, पुढचं ब्लॉगमध्ये बघूयाच आपण. पण एका ठिकाणी थोडस नाही कुठे बेकार आहे. आता एवढं रत्नागिरी चाललं इथं काय फुट काढायला कुठं नाही आम्हाला घाटायचं. मित्रांनो, आता आपण आहेत आंबा घाटात. पण इथं रस्त्याची अवस्था एवढी घाण आहे का नाही, व्हिडिओ बनवण्यात थोडंसं मोबाईल पडेल असं वाटतं. त्यामुळं मोबाईल पण काढणार आहे. आणि रस्ता एवढा घाण आहे, इकडं पुढच्या वेळेस न येण्याची इच्छा आहे जोपर्यंत चांगलं होत नाही. तर ह्या आता एक डान्ससोबत हा ब्लॉग इथं संपूया आपण, कारण नाईटला व्हिडिओ येत नाही तेवढं चांगले. तर आता पुढचे नवीन ब्लॉग बनण्यासाठी नाही आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद. एकदा स्टेप घेतली दोघा. Once more.